सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार, अतिशय मोठी बातमी आहे। सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार आलेला आहे। याचा स्पष्ट अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा पक्ष आहे त्याच्या प्रमुखही सुनेत्रा पवार असणार, ज्याचा आणखी एक अर्थ बारामतीमधून पोटनिवडणूक झाल्यास त्याच उभ्या राहणार, हाही त्याचा अर्थ होतो। याचा आणखी एक अर्थ राज्यसभेची जागा रिकामी होणार आणि तिथे आता कोण असेल हा पुढचा मुद्दा असेल। या क्षणीची मोठी बातमी, सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार, अतिशय मोठी बातमी आलेली आहे। नरेश अरोरा जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख होते ते हा सगळा निरोप घेऊन मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। यानंतर भाजप नेतृत्वाला देवेंद्र फडणवीसांना हे कळवलं जाईल। विशेष म्हणजे सगळ्या 41 आमदारांचा अजितदादांच्या पूर्ण पाठिंबा सुनेत्रा पवार यांना आहे, याचं पत्र दिलं जाणार आहे। असं आणखीन एक अपडेट म्हणजे उद्या शपथविधी सुद्धा कदाचित होऊ शकतो। अत्यंत महत्त्वाच्या वेगवान घडामोडी सुरू आहेत। उद्याच्या उद्या उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार शपथ घेऊ शकतात आणि या सगळ्या घडामोडींचा आणखी एक अर्थ लावायचा झाल्यास आता दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरणाचा मुद्दा काहीसा आता लांब पडू शकतो। म्हणजे थोडक्यात एकत्र कदाचित ते असतील पण मधली जी विभाजनाची रेषा आहे ती कायम राहू शकते। बरोबर आहे। आताची मोठी बातमी, सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदी उद्या शपथविधी होऊ शकतो। अधिक माहिती देतात थेट बारामतीहून, कारण तिथे सध्या बारामतीला आहे सुनेत्रा पवार। अधिक माहिती देतात संदीप राजगोळकर। संदीप, अगदी बरोबर आहे प्रसन्न सर, या क्षणाची ही मोठी बातमी म्हणावी लागेल की महाराष्ट्राला आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या मिळणार आहेत। त्यामुळे ही आत्ताच्या घडामोडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागते। सुनेत्रा पवार यांनी होकार दिलेला। आज दुपारी एक बैठक पार पडली बारामतीमध्ये आणि त्या बैठकीच्या वेळेला नरेश अरोरा यांच्यासह